Hello students, let's see the topic the calamity of a famine. We have completed up to this. Okay, इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता आपण इथून स्टार्ट करूया. तर त्यांनी काय सांगितलंय, they were forced to leave the village. A famine was a great calamity of the people. म्हणजे लोकांना गाव सोडायला फोर्सफुली म्हणजे जबरदस्ती भाग पडत होतं. भाग पडणे याला फोर्सफुली म्हणतात. फोर्स टू लिव्ह द विलेज. कशासाठी? तर अन्नाच्या शोधात. देर वॉज अ स्कॅरसिटी ऑफ फूड ग्रेन, सो दे फोर्स टू लिव्ह द विलेज. आता आपण पुढचं पॅराग्राफ पाहूया. लेट्स सी सेकंड पॅराग्राफ. अ ग्रेट famine occurred in the Maharashtra in 1630 CE. 1630 CE ला काय झालं? 1630 साली त्या वर्षामध्ये खूप मोठी फॅमाईन म्हणजे अन्नाचं दुर्भिक्ष, अन्न मिळत नाही अशी कंडिशन तयार झाली महाराष्ट्रामध्ये. पीपल वेअर ग्रेटली डिस्ट्रेस्ड ड्यू टू दिस फॅमाईन. It has been described in these words. People were ready to sell themselves for a piece of bhakri, but there was nobody to buy them. तेव्हा इतकी वाईट कंडिशन महाराष्ट्रामध्ये होती. देर वॉज व्हेरी बॅड स्कॅरसिटी ऑफ फूड ग्रेन्स क्रिएट झालेली होती महाराष्ट्रामध्ये. त्याची कारणं आपण मागच्याच पॅराग्राफमध्ये पाहिलेलं आहे. रेन वॉटर नव्हतं किंवा इतर लोकांचे हल्ले, ह्या गोष्टीमुळं महाराष्ट्रामध्ये तेव्हा स्कॅरसिटी तयार झाली होती फूडची. तर मग म्हटलं काय जातं, त्याचं वर्णन अशा पद्धतीनं केलं जायचं की पीपल वेअर रेडी टू सेल देमसेल्व्स. पीपल वेअर रेडी टू सेल देमसेल्व्स for a piece of bhakri, but there was nobody to buy them. Very sad. लोक स्वतःला विकायलाही तयार झाले होते भाकरीच्या तुकड्यासाठी, पण ते घेणारं कोणी नव्हतं, कारण कुणाकडेच अन्न उपलब्ध नव्हतं, कुठेच उपलब्ध नव्हतं. There was a severe scarcity of food grains. Entire families were destroyed. अन्नाच्या या दुर्भिक्षामुळे, अन्न नसल्यामुळे किंवा फूड ग्रेन्सच्या स्कॅरसिटीमुळे फॅमिलीज ह्या उद्ध्वस्त होत होत्या, डिस्ट्रॉय होत होत्या. कॅटल अँड फार्म ॲनिमल्स डायड. माणसं ही मरत होती आणि कॅटल्स आणि फार्म ॲनिमल्स सुद्धा आपल्या प्राणाला मुकत होते किंवा अन्नासाठी मरत होते. कॅटल्स म्हणजे गाय, म्हैस हे, आणि फार्म ॲनिमल्स म्हणजे जे शेतावर ॲक्च्युअल राहतात त्यांना फार्म ॲनिमल्स असं म्हटलं जातं. ॲग्रिकल्चर वॉज डिव्हास्टेड म्हणजे सुद्धा उद्ध्वस्त होणे. ॲग्रिकल्चरल सुद्धा, शेतीसुद्धा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. The famine put an end to industries. All financial transactions come to a standstill. People had to wander to faraway regions in search of a livelihood. एवढी वाईट कंडिशन होती की इंडस्ट्रीज म्हणजे उद्योगधंदे सुद्धा बंद पडले. जे काही तेव्हा छोटे मोठे उद्योग असतील ते बंद पडले. पैशाचीही कमतरता सगळीकडे निर्माण झाली आणि लोकांना आपल्या गावापासून अनेक अंतरावर, खूप लांबच्या अंतरावर फिरावं लागत होतं. फार अवे रिजन्स म्हणजे खूप लांबच्या मुलखामध्ये किंवा लांबच्या प्रदेशामध्ये जावं लागत होतं. कशासाठी? तर जगण्याच्या, इन सर्च ऑफ लाईव्हलीहूड, जगण्याच्या साधनांच्या शोधात फिरावं लागत होतं. It was a great challenge to bring back a normalcy, the devastated life of the people.
अशा पद्धतीनं जे अन्नाच्या दुर्भिक्षामुळे किंवा दुष्काळामुळे जे उद्ध्वस्त झालेलं लोकांचं डिस्टर्ब झालेलं जे आयुष्य होतं ते सगळं लाईफ ते ब्रिंग बॅक टू नॉर्मलसी, नॉर्मल करण्यासाठी खूप काही करावं लागणार होतं किंवा ते एक खूप मोठं चॅलेंज तेव्हा वाटत होतं. आता पुढची गोष्ट, द वर्क ऑफ द वारकरी मुवमेंट. सोसायटी वॉज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय ब्लाइंड बिलीफ अँड रिच्युअल्स. तेव्हा सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये तेव्हा त्या काळातल्या काय होतं, ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड म्हणजे प्रभाव असणे. पण इथं आपण असा अर्थ असं वाक्य करू की तेव्हा सोसायटीमध्ये एक्झिस्ट करत होतं काय, तर ब्लाइंड बिलीफ अँड रिच्युअल्स. ब्लाइंड बिलीफ म्हणजे अंधश्रद्धा. हा शब्द तुम्ही ऐकला असेल मराठीमध्ये, अंधश्रद्धा असं म्हटलं जातं. म्हणजे काही चुकीचे, त्याला सायन्सचा काही आधार नाही आहे, अशा पद्धतीच्या काही समजुती या श्रद्धा अशा तिथं अस्तित्वात होत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या काळात. पीपल हॅड बिकम फॅटलिस्टिक अँड इनर्ट. फॅटलिस्टिक म्हणजे प्राणघातक, म्हणजेच प्राणांचीही त्यांना पर्वा नव्हती अशा पद्धतीचे काही ब्लाइंड बिलीफ्स होत्या आणि घातक होत्या लोकांसाठी, त्यासुद्धा चालू होत्या. म्हणजे कोणी आजारी असेल तर डॉक्टरकडं न जाता किंवा वैद्याकडं न जाता, औषध न घेता त्याच्या देवाचे उपचार करत बसणं, त्यातून लोकांचा जीवसुद्धा जात होता. म्हणजेच ते फॅटलिस्टिक होतं. आणि इनर्ट, इनर्ट म्हणजे जड, म्हणजे कुणी बदलू शकत नव्हतं ते. जड म्हणजे जडचा अर्थ इथं असा घ्यायचा आहे की घट्ट होतं हे लोकांच्या मनात, ते बदलत नव्हतं. की ज्या अंधश्रद्धा होत्या त्या फिक्स होत्या. दे हॅड लॉस्ट ऑल इनिशिएटिव्ह. आणि लोक त्या ज्या परिस्थितीमुळं होतं, जिथं अन्नही उपलब्ध नाही आहे, जिथं फूड ग्रेन्सची स्कॅर्सिटी आहे, तिथं काय होतं, पीपल वेर व्हेरी इनॅक्टिव्ह. दे डोंट वॉन्ट टू डू एनिथिंग. दे जस्ट फाइंड देअर फूड अँड वॉटर. त्यांना फक्त अन्न आणि पाण्याच्या शोधातच त्यांचं काळ जात होता आणि दुसरं काही करण्याची त्यांची इच्छाच संपलेली होती. द कंडिशन ऑफ अ कॉमन पीपल वेअर मिझरेबल. कॉमन पीपलची कंडिशनसुद्धा अत्यंत सॅड, अत्यंत दुर्दैवी अशी होती. देर वॉज व्हेरी मिझरेबल कंडिशन ऑफ कॉमन पीपल. In such circumstances, the sons in Maharashtra endeavored to inspire the masses. अशा काळामध्ये संत हे उदयाला आले आणि संतांचा उद्देश काय होता की महाराष्ट्रातल्या लोकांना ह्यातून सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांचा उद्देश होता. In Maharashtra, the tradition of sons were began with Sant Jnaneshwar and Sant Namdev was carried on by sons coming from various strates of society. The Sant tradition was started from Sant Namdev and Sant Jnaneshwar. They were the first sons in Maharashtra. But after them, there were various sons from various strates of society. Strates means मार्ग, भाग. स्टेट्सचा अर्थ क्लासेस किंवा भाग. वेगवेगळ्या वर्गातून, सोसायटीच्या वेगवेगळ्या वर्गातून वेगवेगळे संत उदयास आले. पीपल वेअर ऑल स्ट्रेट ऑफ सोसायटी वेअर पार्ट ऑफ संत ट्रॅडिशन. सगळ्या स्तरातल्या, सगळ्या गरीब श्रीमंत सगळ्या वर्गातले संत हे लोक हे संतांना फॉलो करत होते. फॉर एक्झाम्पल, संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सेना, संत सावता, संत नरहरी, संत शेख मोहम्मद, हे सगळे हे काही संतांची नावं दिलेली आहेत. हे वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या कास्टचे, वेगवेगळ्या धर्माचे. याच्यामध्ये तुम्हाला संत शेख मोहम्मद हे मुस्लिम संतसुद्धा दिसून येईल, नाव तुम्हाला दिसून येईल.
पुन्हा काही हे सगळे मेन होते, मेल सन्स होते. असेच काही फिमेल सन्स म्हणजे वुमेन सन्स सुद्धा होते. तर ते कोणत्या होत्या? संत चोखोबाज वाईफ संत सोयराबाई अँड सिस्टर संत निर्मलाबाई. संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई शिवरकर अँड अदर वुमन वेर अल्सो अमंग देम. त्यांच्यातलेच हे काही संतांची वुमेन संत सुद्धा होऊन गेले. पंढरपूर वॉज ॲट द सेंटर ऑफ संत मुवमेंट. विठ्ठल वॉज द ऑब्जेक्ट ऑफ देअर वर्शिप. पंढरपूर हे त्यांचं मुख्य ठिकाण होतं संतांचं, आणि त्यांच्या या भक्तीचा, त्यांच्या या पूजेचा, प्रार्थनेचा उद्देश कोण होता? तर विठ्ठल. विठ्ठल आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, विठ्ठलाची भक्ती हे लोक करत होते. ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर चंद्रभागा ॲट पंढरपूर द सन्स अँड पिलग्रिम्स यूज्ड टू रिजॉइस इन देअर डिव्होशन. Their equality was propagated through bhajans, kirtans and unity meals. There was a river Chandrabhaga, and on the banks of river Chandrabhaga there was they rejoice म्हणजे ते सेलिब्रेट करत होते हे संत. आणि पिलग्रिम्स मीन्स वारकरी. ऑल देअर followers, sons followers are get together and they celebrate their devotion. त्यांच्या भक्तीचं ते सेलिब्रेशन करत होते, भक्ती मेळा साजरा करत होते. their equality was propagated through bhajans. त्यांच्यातली एकात्मता, इक्वॅलिटी म्हणजे ते सगळे एक आहेत हे कशातून दिसत होतं? their भजन्स, कीर्तन्स अँड युनिटी मेल्स. युनिटी मेल्स मीन्स युनिटी म्हणजे एकत्र आणि मील्स म्हणजे जेवण. जे ते एकत्र बसून जेवण करत होते, ते एकत्र बसून भजन कीर्तन करत होते, त्यातून काय दिसत होतं? द इक्वॅलिटी ऑफ ऑल ऑफ देम. संत नामदेव वॉज द फर्स्ट संत. नामदेव अँड ज्ञानेश्वर वॉज द फर्स्ट सन्स. नाव learn about them. He was great sant of Warkari movement. He was a skilled organizer. He performed excellent kirtans as well. संत नामदेव हे काय होते? स्किल्ड ऑर्गनायझर. ते खूप चांगले एकत्र करत होते, लोकांना एकत्र करण्यामध्ये ते स्किल्ड होते, कौशल्यपूर्णरित्या ते सगळ्यांना एकत्र करत होते आणि त्याचा वापरही त्यांचा योग्य मार्ग दाखवत होते त्यांना. आणि ही परफॉर्म एक्सलंट कीर्तन्स ॲज वेल. त्यांनी खूप चांगलं कीर्तन ते सांगत होते. ही अवेकन्ड द सेन्स ऑफ इक्वॅलिटी इन मॅन अँड वुमन बिलॉंगिंग टू ऑल कास्ट थ्रू द मीडियम ऑफ कीर्तन्स. त्यांच्या कीर्तनातून त्यांनी मॅन अँड वुमनची इक्वॅलिटी बिलॉंगिंग टू ऑल कास्टमध्ये कसे मॅन आणि वुमेन इक्वल आहेत ह्याची त्यांनी लोकांना जागृती केली. ह्याच्याबद्दल लोकांना अवेकन म्हणजे जागवलं किंवा समजावलं, प्रीच्ड असं तुम्ही म्हणू शकता. हिज प्लेज वॉज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे त्यांचं असं प्लेज म्हणजे प्रतिज्ञा, पण त्यांचं असं म्हणणं होतं, असा अर्थ आपण घेऊ. त्यांचं काय म्हणणं होतं की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनातून आपण लोकांना ज्ञान देऊ शकतो. ज्ञानदीप लावू जगी याचा अर्थ जगाला ज्ञान देऊ शकतो. हिज अभंग कंपोजिशन्स वेर वेल नोन. त्यांचे अभंग सुद्धा प्रसिद्ध आहेत. मेनी सन्स ॲज वेल ॲज कॉमन पीपल वेर इन्फ्लुएन्स्ड बाय हिज टीचिंग. इतर संत आणि कॉमन पीपल हे सुद्धा त्यांच्या टीचिंगवरती इन्फ्लुएन्स होते, प्रभावित होते किंवा इम्प्रेस होते. ही वेंट अप टू द पंजाब प्रोपगेटिंग हिज थॉट.
ते पंजाबपर्यंत त्यांचे विचार पसरवायसाठी किंवा विचारांचा प्रचार करण्यासाठी ते पंजाबपर्यंत पोहोचलेले होते. हिज कंपोजिशन्स आर इन्क्लुडेड इन द गुरु ग्रंथ साहिब ऑफ सिख कम्युनिटीचा जो त्यांचा ग्रंथ आहे, आदी ग्रंथ म्हणतात त्याला, आणि त्याला काय म्हटलं जातं तर गुरु ग्रंथ साहिब हा त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये सुद्धा संत नामदेवांचे काही अभंग किंवा त्यांचे काही टीचिंग, त्यांचे विचार, त्यांचे थॉट्स हे इन्क्लूड केलेले आहेत. ही propagated the message of भागवत रिलिजन इन ऑल क्वार्टर्स. त्यांनी सगळ्या भागामध्ये, क्वार्टर म्हणजे भाग, सगळ्या भागांमध्ये भागवत रिलिजन, भागवत हे धर्म आहे किंवा एक विचार पद्धती आहे, त्याच्याबद्दलचे चांगले विचार हे त्यांनी सगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. ही बिल्ट अ मेमोरियल टू संत चोखामेळा ॲट पंढरपूर. हीज वर्क इज अनफॉर्गेटेबल. त्यांनी संत चोखामेळांची समाधी पंढरपूर येथे बांधली आणि त्यांचं कार्य हे न विसरण्यासारखं आहे. संत ज्ञानेश्वर. ही वॉज अ ग्रेट संत इन वारकरी मुवमेंट. ही रोट द भावार्थ दीपिका और ज्ञानेश्वरी which elucidates the meaning of the Sanskrit Bhagavad Gita. संत ज्ञानेश्वर हे सुद्धा एक महान संत वारकरी मुवमेंटमध्ये होऊन गेले आणि त्यांनी काय, ही रोट द भावार्थ दीपिका अँड ज्ञानेश्वरी. these are two grunts or two books written by Sant Jnaneshwar, and in those books they describe Sanskrit Bhagavad Gita into Marathi because common people did not know Sanskrit language at that time. So he translated the Bhagavad Gita and they wrote the book Jnaneshwari. He also composed the Amruta Anubhav. He preached, त्यांनी अमृतानुभव नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिला. He preached the importance of path of devotion through his work and compositions. त्यांच्या कामातून आणि कंपोजिशन्समधून, रचनांमधून त्यांनी काय सांगितलं तर भक्ती मार्ग, भक्ती डिवोशनचा पाथ, भक्ती मार्ग त्यांनी सांगितला. ही शोड अ सिंपल वे ऑफ वर्शिप अँड कंडक्ट विच द कॉमन पीपल कुड फॉलो इझिली. ही शोड अ सिंपल वे ऑफ वर्शिप. भक्ती करण्याचा एक साधा मार्ग त्यांनी सांगितला आणि सर्वसामान्य लोकांना फॉलो करता येईल किंवा करता येईल अशा प्रकारची भक्ती त्यांनी सांगितली. कोणी? संत ज्ञानेश्वर यांनी. ही गेव अ प्रेस्टीज ऑफ रिलिजन टू द वारकरी मुवमेंट. ही गेव अ प्रेस्टीज ऑफ रिलिजन टू द वारकरी मुवमेंट. वारकरी मुवमेंटला एक प्रकार मोठेपण मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. Though his life was spent in extremely adverse circumstances, he never lost the calm of his mind and never harbored bitterness. Sant Jnaneshwar faced very extreme adverse circumstances. त्यांचे खूप हाल झाले होते त्यांच्या आयुष्यामध्ये. लहानपणापासून त्यांनी खूप हाल सोसले होते. त्यांच्या आईवडिलांनी संन्यास घेतला, परत ते संसार मार्गात आले. त्यातून समाजाचे बरेच ह्या मुलांना, संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे जे सिबलिंग्स होते, त्यांची भावंडं होती, त्यांना बरंच काही फेस करावं लागलं होतं समाजाकडून. पण तरीसुद्धा ते कधीही त्यांनी आपला नेव्हर लॉस्ट हिज काम, म्हणजे ते कधी चिडचिड केली आहे, रागवले, कुणाशी भांडण केलं आहे असं त्यांनी कधीही केलं नाही. आणि कधीही बिटर म्हणजे कडवटपणा कधीही मनामध्ये आणला नाही किंवा तो
पसरवला नाही. हिज पसायदान इन ज्ञानेश्वरी अपलिफ्ट्स द माइंड. ज्ञानेश्वरीमध्ये पसायदान नावाचा एक भाग आहे आणि तो आपल्या माइंडला, आपल्या किंवा सगळ्यांच्याच आपल्या माइंडला चांगला रस्ता दाखवण्यासाठी अत्यंत चांगला असं आहे. द पोएटिक कंपोजिशन ऑफ हिज ब्रदर संत निवृत्तीनाथ अँड संत सोपानदेव अँड सिस्टर मुक्ताबाई आर वेल नोन. आता हे त्यांचे सिबलिंग्स आहेत, त्यांची भावंड आहेत. 2 भाऊ आणि 1 बहीण संत ज्ञानेश्वरांना होती. तर कोणते भाऊ, तर संत निवृत्तीनाथ अँड संत सोपानदेव वॉज 2 brothers of Sant Jnaneshwar, and Sant Muktabai, sister Muktabai was his sister, and their compositions, these 3 compositions, poetic compositions means abhanga or ovis, or you can say poems, also famous, well known. Okay. Now see Sant Eknath. He was a great sant of Bhakti movement. संत एकनाथ हे सुद्धा भक्ती मुवमेंट मधले खूप महान असे संत होते. His composition are many and diverse. They includes Abhanga, Gavlan, Bharud, etc. Abhanga, Gavlan and Bharud, these are the types of composition, or you can say types of poems, and which was written by Sant Eknath. He has stated Bhagavad Dharma in detail and in a simple manner. He describe or tell about Bhagavad Dharma in detail and in simple way to common people. He has portrayed people's life in भावार्थ रामायण. त्यांनी भावार्थ रामायण या बुकमध्ये पीपल्स लाईफ पण डिस्क्राईब केलेला आहे, लोकांच्या आयुष्याबद्दल उपदेश केलेला आहे. थ्रू द स्टोरी ऑफ राम, रामाच्या कथा लिहून भावार्थ रामायण या पुस्तकामध्ये संत एकनाथांनी लोकांना आयुष्याबद्दल उपदेश केलेला आहे. ही एक्सप्लेन इन मराठी द भक्ती पार्ट ऑफ संस्कृत वर्क भागवत. भागवतामध्ये जे भागवत नावाच्या संस्कृत पुस्तकांमध्ये किंवा ग्रंथामध्ये जे संस्कृत आहे त्याचा मराठीमध्ये स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेन केलेलं आहे कुणी, तर संत एकनाथांनी. हिज अभंग्स शो द वॉर्मथ ऑफ डिवोशन. He demonstrated through his own conduct that there is no need to renounce worldly matters for attaining the highest truth, Paramartha. परमार्थ साध्य करण्यासाठी, परमार्थ म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग किंवा देवाचा रस्ता, देवाकडे जाण्याचा मार्ग साधण्यासाठी जगातलं सगळं सोडून जाण्याची गरज नाही असं त्यांची शिकवण होती. ही वॉज अ टीचर ऑफ पीपल इन द ट्रूथ सेन्स ऑफ टर्म. ट्रू सेन्स ऑफ टर्म. त्यांनी खऱ्या अर्थानं ते लोकांना शिकवत होते, ते लोकांचे गुरु झाले होते. He believed that our Marathi language was inferior to no other language. त्यांचं असं म्हणणं होतं की मराठी लँग्वेज ही कुठल्याही दुसऱ्या लँग्वेजपेक्षा कमी नाही, संस्कृतपेक्षा अजिबात कमी नाही असं त्यांचं म्हणणं होतं. He asked the संस्कृत स्कॉलर्स फोर्सफुली, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. प्राकृत म्हणजे मराठी असा अर्थ आहे आणि संस्कृत भाषा ही देवाची वाणी असं म्हटलं जात होतं त्या काळात. अजूनही म्हटलं जातं की संस्कृत ही देववाणी आहे, देवांची लँग्वेज आहे, गॉड्स लँग्वेज संस्कृत आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की मराठीसुद्धा त्यापेक्षा कमी नाही. संस्कृत जर देवाची लँग्वेज आहे, देवानी निर्माण केलेली आहे, तर मराठी काय चोरांनी निर्माण केली का, असं या मराठी वाक्याचा अर्थ आहे. He heavily criticized those who hated other religions. जे दुसऱ्या धर्माला
मान देत नव्हते किंवा दुसऱ्या धर्माच्या लोकांशी नीट वागत नव्हते, हेट करत होते, अशा लोकांवरती त्यांनी प्रकर्षाने क्रिटिसाइज केलं, म्हणजेच टीका केली. त्यांना हे आवडत नव्हतं. सगळे धर्म सारखे आहेत, ऑल रिलिजन्स आर इक्वल, असं त्यांचं म्हणणं होतं. आता पुढचा भाग आहे संत तुकाराम अँड वर्क्स ऑफ संत अँड रामदास स्वामी. आपण हे पुढचे टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.